आज आपण मुंगाच्या डाळीपासून एक अशी नाश्त्याची रेसिपी पाहूया की जी बनवायला तर खूप सोपी पण चवीला खूपच चविष्ट, जी की तुम्ही मुलांच्या डब्यात देऊ शकता किंवा नाश्त्यासाठी सहज घरी बनवू शकता. नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर तुम्ही इथे बघू शकता, 1 तास आधी मी ही मुगाची डाळ छान अशी भिजत घातलेली होती आणि 1 तासानंतर तुम्ही बघू शकता मुगाची डाळ इथे छान अशी भिजलेली आहे. आता ही जी मुगाची डाळ आहे ही अशा प्रकारे झाऱ्याने आपल्याला पाण्यातून काढून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे एका मिक्सरच्या पॉटमध्ये याला घालून घ्यायचं आहे. मिक्सरच्या पॉटमध्ये घालायचं आहे आणि मिक्सरला छान अशी बारीक ही डाळ वाटून घ्यायची आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. अगदी छान अशी इथे मी बारीक ही डाळ मिक्सरला वाटून घेतलेली आहे. आता आपल्याला एक भांडं घ्यायचं आहे आणि भांड्यामध्ये ही मिक्सरला फिरवलेली बारीक डाळ जी आहे ती अशा प्रकारे बघा काढून घ्यायची आहे. आता याच भांड्यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे आणि पाणीसुद्धा या डाळीमध्ये आपल्याला अशा प्रकारे बघा इथे टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून मिक्सरच्या पॉटला लागलेली जी डाळ आहे ते सुद्धा इथे निघून जाईल. आता याच कपाने आपल्याला पाऊण कप एवढा बारीक रवा इथे घ्यायचा आहे आणि रवासुद्धा या डाळीमध्ये अशा प्रकारे टाकायचा आहे. नंतर अर्धा चम्मच एवढं लसण, जिरं, अद्रक व कढीपत्त्याची पेस्ट आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे. कोथिंबीर बारीक चिरून घालायची आहे. त्याचप्रमाणे हिरवी मिरची व कढीपत्तासुद्धा घालायचा आहे आणि याच्यामध्ये काही मसाले ॲड करायचे आहे. त्याच्यामध्ये तिखट, हळद, धनेपूड आणि मीठ चवीनुसार आपल्याला सर्व काही याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हाताने अशा प्रकारे हे सर्व काही इथे मिक्स करायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, जो रवा आपण याच्यामध्ये घातलेला होता तो पूर्णतः या डाळीमध्ये छान असा मिक्स झालेला आहे. एक्स्ट्रा पाणी टाकायची आपल्याला इथे गरज नाही. आता हे जे मिश्रण आहे ते आपल्याला 15 मिनिटासाठी बाजूला साईडने ठेवायचं आहे, जेणेकरून आपण जो रवा याच्यामध्ये घातलेला आहे तो रवा छान असा मुरल्या जाईल. तर तुम्ही इथे बघू शकता पूर्णतः 15 मिनटं झालेले आहे आणि 15 मिनटं हे मिश्रण बाजूला ठेवल्या कारणाने इथे हे मिश्रण छान असं मुरलेलं आहे. आता थोडा तेलाचा हात घ्यायचा आहे आणि तेलाचा हात घेऊन हे मिश्रण एकदा आपल्याला छान असं इथे चोरून घ्यायचं आहे. आता आणखी थोडा तेलाचा हात घ्यायचा आहे आणि आता याचा नाश्ता आपल्याला इथे बनवून घ्यायचा आहे. तर इथे काय करायचं, अशा गोलाकारमध्ये याला शेप द्यायचा आणि मधोमध अशा प्रकारे ज्या प्रकारे आपण मेंदूवडा बनवतो त्या प्रकारेच आपल्याला या नाश्त्याला शेप देऊन द्यायचा आहे. तुम्ही गोलाकारमध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा चौकोनी शेपमध्ये सुद्धा या नाश्त्याला आकार देऊ शकता. तर तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे मी हा नाश्ता पूर्णतः जो आहे तो बनवून घेत आहे. तुम्ही इथे बघू शकता आपला जो नाश्ता आहे तो इथे बनवून तयार झालेला आहे. आता एकीकडे गॅसवर कढई गरम करायला ठेवायची आहे. त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं आहे आणि एक स्टँड ठेवून हा जो नाश्ता आहे तो आपल्याला छान असा वाफवून घ्यायचा आहे. तर अगदी 10 मिनिटे मोठ्या आचेवर हा नाश्ता आपल्याला छान असा वाफवून घ्यायचा आहे. खूपच चवीला चविष्ट असा हा नाश्ता बनवून तयार होतो. एकदा तुम्ही घरी नक्की ट्राय करा. तुम्ही बघू शकता अगदी 10 मिनिटे पूर्ण झालेली आहे आणि 10 मिनिटानंतर इथे तुम्ही नाश्ता बघू शकता. अप्रतिम असा कलर याला आलेला आहे आणि नाश्ता खूपच छान बनून इथे तयार आहे. आता गॅसवर आपल्याला कढई गरम करायला ठेवायची आहे आणि कढई छान अशी गरम झाली की याच्यामध्ये थोडं तेल घालायचं आहे. तेल कळकळीत गरम झालं की अर्धा चम्मच एवढी याच्यामध्ये मोहरी घालायची आहे. मोहरी छान अशी तडतडली की मस्त अर्धा चम्मच एवढं जिरं याच्यामध्ये घालायचं आहे आणि जिरंसुद्धा तडतडलं की 2 चम्मच एवढे तीळ आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहे. ती मोहरी, जिरं व तीळ छान असे तेलामध्ये झाले की गॅस बंद करायचा आणि अर्धा चम्मच फक्त आपल्याला इथे तिखट घालायचं आहे. बाकी आपल्याला याच्यामध्ये काही घालण्याची आवश्यकता नाही. आपण सर्व काही जे साहित्य आहे ते आपण या नाश्त्यामध्ये आधीच घातलेलं आहे, म्हणून फक्त आपल्याला जिरं, मोहरी व तिळाचीच आपल्याला इथे फोडणी द्यायची आहे. आता हे सर्व जे आहे ते चमच्याने अशा प्रकारे बघा मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे बघू शकता मस्त असा आपला नाश्ता जो आहे तो तयार झालेला आहे. आता आपल्याला थोडा हा जो नाश्ता आहे तो अशा प्रकारे परतवून घ्यायचा आहे आणि एका प्लेटमध्ये आपल्याला सर्व करायचा आहे. खूपच चवीला चविष्ट असा हा नाश्ता बनून तयार होतो. तुम्ही मुलांच्या डब्यावर देऊ शकता किंवा जर घरी कोणी पाहुणे आले असेल तेव्हासुद्धा हा नाश्ता बनवू शकता किंवा जर तुम्हाला बाहेरचं काही खावंसं वाटत असेल तेव्हासुद्धा आपण हा नाश्ता नक्कीच बनवू शकतो. आता बघा, तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल आणि तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ कसा वाटत आहे हे सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका आणि तुम्ही याच्या आधी अशा प्रकारचा नाश्ता कधी घरी बनवला का हे सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका आणि एक लाईक करायला सुद्धा विसरू नका. तुम्ही बघू शकता अप्रतिम असा हा नाश्ता इथे झालेला आहे. आपण आपल्या मुलांच्या डब्यासाठी बनवू शकतो किंवा घरीसुद्धा चटपटीत असा खाण्यासाठी हा नाश्ता नक्कीच बनवू शकतो. धन्यवाद.